नमस्कार मंडळी, गोष्टी गणेशोत्सवाच्या या पॉडकास्ट सिरीजच्या आजच्या भागात आपल्यासोबत आहेत अभ्युदयनगरचा राजा मंडळाचे माजी सरचिटणीस श्री आकाश नेराळे. नमस्कार. नमस्कार दादा. तर दादा, आपल्या मंडळाची स्थापना ही कशी झाली होती? मुळात अभ्युदयनगर ही वसाहत ही म्हाडाची वसाहत आहे. यामध्ये त्यावेळेला गिरणी कामगार आणि शासकीय अधिकारी जे होते त्यांना मिळून एक झालेली 48 इमारतींची ही वसाहत. आणि त्यावेळेला एक 10 मंडळींनी असा विचार केला, म्हणजे त्यावेळेचे आमचे नंदकुमार जमदाडे असतील, अनंत घोगळे असतील किंवा सुधाकर गुप्ते असतील, की त्यांनी एका बिल्डिंगमध्ये एक आपला छोटा गणराय आणला आणि त्याची एक सुरुवात केली की ह्या सर्व 48 इमारतींना जर एकत्र आणायचं असेल, जसं लोकमान्य टिळकांनी सांगितलं की आपल्या सर्वांना एकत्र आणण्यासाठी हा गणेशोत्सव मंडळाची आपण स्थापना करतोय, ह्याच सेम उद्देशाने त्यांनी ह्या मंडळाची स्थापना केली. अच्छा. तर आताच्या पिढीला आपलं अभ्युदयनगरचा राजा हा रथाधीश आहे या नावाने ओळख आहे, पण याआधी आपल्या मंडळाचं काही वेगळं नाव होतं का? नाही, मुळात अभ्युदयनगरचा रथाधीश ही जी कन्सेप्ट आहे, जसं मी तुम्हाला सांगेन की फार पूर्वी आगमन सोहळा ही प्रथा नव्हती. आपल्या विभागात चिंतामणी म्हणजे चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी आगमन ही प्रथा सुरुवात केली. कारण आपण आपल्या गणपतीचा उत्सव जल्लोषात करतो, आनंदात करतो, गणपतीचं विसर्जन तितक्या धूमधडाक्यात करतो. मग आपलं गणेशाचं आपण आगमन का नाही एका जल्लोषात करायचं? तर तशी संकल्पना त्या मंडळाने आणि त्या मंडळाची संकल्पना बरीचशी मंडळं फॉलो करायला लागली, त्यामध्ये आम्ही देखील एक आहोत. मग आपला बाप्पा जर येत असेल आपल्या मंडपात, जेव्हा आपल्या विभागात आपण त्याची पूजा करणार आहोत, तर आपल्या बाप्पाला पण काहीतरी वेगळं काहीतरी करायचं. तर माझे मित्र अविनाश मिडबावकर यांनी एक संकल्पना केली की आपण आपल्या बाप्पाला आपल्या फुलांच्या म्हणजे आपण त्याला म्हणजे इको फ्रेंडली याच्यामध्ये आपण आपल्या बाप्पाचं आगमन करायचं. तर ते हर्षद खोत म्हणून आहे आमचे मित्र, ते दरवर्षी आपल्या अभ्युदयनगरचा जो रथ असतो ह्या रथाची सजावट करत असताना आमचा बाप्पा दरवर्षी वेगवेगळ्या कलाकृतीचा देखावा घेऊन आम्ही जल्लोषात आगमन करत असतो. खूपच सुंदर असे फुलांनी सजवलेलं रथ असतं बाप्पाचं, कधी मोर तर कधी विविध अशा प्रकारचे तुम्ही रथ बनवता आणि त्यामुळेच आपल्या अभ्युदयनगरच्या राजाला रथाधीश असं नाव पडलंय. हो, कारण ती सर्व भक्तांनी दिलेली उपमा आहे की फुलांचा रथ पाहिला की पहिल्या तोंडात नाव येतं हा अभ्युदयनगरचा राजा म्हणजे कुठचा तर रथाधीश. आणि ते रथ की हा रथ आला म्हणजे काहीतरी बाप्पाची एक स्वारी येते, तर ती स्वारी पण तशी वाटली पाहिजे, त्यासाठी मग तसं रथ पण तसंच तेवढं अवाढव्य म्हणजे तसं वाटलं पाहिजे, लोकांच्या अशा नजरेमध्ये आला पाहिजे, तसं त्या उद्देशाने आम्ही हे सर्व करत असतो आणि बाप्पा आमच्याकडनं ते करून घेत असतो. बरोबर. आणि ह्या आधी मी असं ऐकलंय, मला ते नाव लक्षात नाहीये, बट रथाधीशच्या नावाच्या आधी अभ्युदयनगरचा राजा हा एका वेगळ्या नावाने ओळखला जायचा. नक्की. त्याचं कसं आहे, मुळात तेव्हा मी पण लहान होतो. ज्या वेळेला अभ्युदयनगरचा राजा म्हणजे फार पूर्वी आम्ही चलचित्रांनी देखावे करायचो. आता सोशल मीडिया आल्यामुळे आपल्याला जे काही लोकांना संदेश द्यायचे आहेत की लोकांना संदेशासाठी आपण सोशल मीडियाचा वापर करतो, पण फार पूर्वी हे नव्हतं. फार पूर्वी एखादा आपल्याला लोकांना संदेश द्यायचा असेल तर त्यावेळेला आपण गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून काही चलचित्र देखावे आपण साकार करायचो, त्यातून आपण एक लोकांना मेसेज द्यायचो, कोणताही असेल तो मेसेज. तर त्यावेळेला कसं झालं, 1992 साली मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला होता आणि मुंबई पूर्ण हादरली होती. आणि त्यावेळेला मला आठवतं आहे, आमचे वैभव सावंत कला दिग्दर्शक होते, आज ते नाही आहेत. त्यांनी असं तेव्हा विचार केलेला की बॉम्बलास्टच्या निगडीत आपण असं काहीतरी एक देखावा उभा करू. आणि त्या देखाव्याला गणेश भक्तांनी इतका प्रचंड प्रतिसाद दिला की आम्हाला त्याच वर्षात, म्हणजे मी अभिमानाने सांगेन की मुंबईमधलं किंवा महाराष्ट्रातलं एकमेव मंडळ असेल ज्याला त्या एकाच वर्षामध्ये 10 ते 12 पारितोषिकं मिळाली एकाच वर्षात. आणि त्यावेळेच्या मंडळातील लोकांनी असं ठरवलं की आपला जेव्हा बाप्पा विसर्जन आपण करायला गिरगाव चौपाटीला जातो, तर त्याच्या ट्रकवरती तसा एक बॅनर लावला की बाबा ह्या आम्हाला लोकसत्ता दर्शन ह्याच्याशी आम्हाला एवढे बक्षिसा मिळाल्यात. आणि रँडमली तिकडे जेव्हा बाप्पा गिरगाव चौपाटीमध्ये एंट्री करतोय आणि तिकडे तुम्ही स्टेज पाहत असाल, जिकडे आपलं बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजे BMCचं आणि आपलं मुंबई पोलीस आणि दोघांचेही कमिशनर तिकडे उपस्थित असताना तिकडे एक आवाज आला, अभ्युदयनगरचा राजा आला, पारितोषिकांचा राजा. आणि तिथून हा पारितोषिकाचा राजाचा प्रवास अभ्युदयनगरचा सुरू झाला. अच्छा, तर ते पोलीस कर्मचाऱ्यांकडून नाव देण्यात आलं आणि तिकडनं ते नाव आम्ही पुढे अभ्युदयनगरचा राजा हा पारितोषिक राजा म्हणून संबोधित करायला लागलो. अशी त्यामागची ती हिस्ट्री आहे. इतर मंडळांचे गणपती त्यांच्या मंडपात बसतात, पण आपला अभ्युदयनगरचा राजा हा मी पाहिलंय की हा हॉलमध्ये बसतो, तर त्यामागची काय बॅकस्टोरी आहे? कसं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की अभ्युदयनगर ही वसाहत म्हाडाची वसाहत आहे आणि म्हाडाने त्यावेळेला एक समाज मंदिर म्हणून एक सभागृह दिलं. तिथे आपण आपले काही कार्यक्रम धार्मिक असतील किंवा इतर कार्यक्रम असतील तर तिथे करू शकतो. तर त्यावेळेचे जे आमचे पदाधिकारी होते त्यांनी तेव्हा समाज मंदिरसाठी पाठपुरावा केला की इकडे आम्हाला आमच्या गणरायाची अभ्युदयनगराची स्थापना करायची आहे आणि त्यांना त्याचं यश मिळालं. आणि तेव्हापासून आजतागायत अभ्युदयनगरचा राजा हा समाज मंदिर हॉलमध्येच विराजमान होतो. पूर्वीपासूनच आणि समाज मंदिर हॉलमध्ये विराजमान होतो. त्यात आम्ही आमच्या बाप्पाला पूर्ण वातानुकूलितमध्ये असतो, कारण लालबागमध्ये इतकी प्रचंड गर्दी होते, त्यामुळे याला जे भक्त, कारण रात्री ट्रेन बंद होतात, ट्रेन बंद झाल्यावर त्यांना सकाळचीच पहिली ट्रेन पकडायची असते, तर ते
पूर्ण रात्र आमच्या मंडपात येऊन लिटरली लहान मुलं येऊन झोपतात आणि पूर्ण गार असतो परिसर, तो एकदम त्यांना खूप एकदम रिलॅक्स मिळतं आणि ते बघून आम्हालाही वाटतं की आम्ही पण काहीतरी सेवा करतो भक्तांची. भाविकांना तिकडे आराम करण्याचं. येस 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 नक्की, खूप चांगलं रिलॅक्स मिळतं तिकडे. गेल्या वर्षी मी आपल्या इथे दर्शनाला जेव्हा आलो होतो तेव्हा मी मूर्तीजवळ पाहिलं की तिकडे फुलं आणि हारपेक्षा जास्त एक असं वयांचं एक ढीग लागलं होतं. तर त्यावेळेस काय कार्यक्रम वगैरे चालू होता का? नाही नाही, मुळात ही आमची एक वेगळी कल्पना आहे की आम्ही भाविकांना असं एक आवाहन करतो की तुम्ही बाप्पाला येताना हार, नारळ, फुले आणण्याच्या ऐवजी एक वही, एक पट्टी, एक पेन्सिल आणि एक रबर, जेणेकरून काय होतं, ह्या जेवढे भाविक येतात आणि ते भाविक त्याच्याऐवजी तिथे त्यांना कळतं की अरे इकडे वही, पट्टी, पेन्सिल घेतात. मग हेच वही, पट्टी, पेन्सिल जे तुम्ही जो ढिगारा बघतात तो आम्ही 10 दिवसाचा पुढे ते ठेवून देतो आणि त्यानंतर आम्ही ज्यावेळेला दिवाळी येते तर आम्ही एखाद्या आदिवासी पाड्यातली एखादी शाळा निवडतो आणि त्या शाळेमधल्या असलेल्या मुलांना ह्या सर्व ज्या असतात ह्या शैक्षणिक उपक्रम घेऊन तिकडे आम्ही त्या गरजू मुलांना आम्ही त्याचं वही पुस्तक वाटप करतो. जेणेकरून काय होतं, जे शेवटी गणपती हा विद्येचा देवता आहे आणि ह्या ज्या वस्तू ज्या मुलांना मिळत नाहीत, जे मुलं आपल्यापासून वंचित राहिलेत, त्यांना त्याच्यामुळे एक शिक्षणामध्ये त्यांच्यासाठी आपण थोडासा हातभार लावतो. तुमच्या निमित्ताने बाप्पाचा आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोहोचतो. नक्की नक्की नक्कीच नक्कीच. तुला एक गोष्ट नक्की मी सांगेन, म्हणजे तो एक प्रसंग असा होता आमच्या अबुधनगरमध्ये की मी स्वतः तेव्हा मी पदाधिकारी पण होतो, आमचे कार्यकर्ते काय की आमचे पूर्ण अबुधनगरवासी आहे काय, त्यावेळेला प्रसंग असा झाला की जिथे आमचा बाप्पा विराजमान होतो, जे समाज मंदिर सभागृह आहे, तिथे आम्हाला एक नोटीस आली आणि त्या नोटीसमध्ये असं मेन्शन करण्यात आलं की ही जागा आता निवडणूक आयोग त्यांचं एक गोडाऊन म्हणून कशासाठी तरी वापरणार आहेत म्हणून. तर आम्हाला सर्वांना प्रश्न पडला, आमच्या वारंवार बैठका होत गेल्या की आता करायचं काय, कारण इतकी वर्ष जो आपला बाप्पा जिकडे आपण विराजमान करतो ती जागा तर आपल्याकडनं जाते आहे आणि त्या जाते मीन्स आपण असं म्हणू की त्यानंतर तिकडे लॉक लावण्यात आलं, त्याला कुलूप लावण्यात आलं आणि त्याला सील करण्यात आलं. तर आम्ही अजून टेन्शनमध्ये आलो की आता खरोखर आमच्याकडनं ही जागा जाते की काय. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करायला सुरुवात केली. म्हणजे तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या दरबारात म्हणा पत्रव्यवहार किंवा अजून निवडणुकीची पत्रव्यवहार म्हणा की बाबा हे धार्मिकसाठी आम्हाला ही जागा दिलेली आहे, हे रिझर्वेशन जागा आहे, सील केली होती आणि ती सील केलेली. आणि ते सील केल्यानंतर मग आम्ही मीडिया पण तिकडे बोलवली होती की बाबा इथे आमचा बाप्पा विराज करतो, हा आमच्यासाठी धार्मिक विषय आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये एवढे खूप पर्याय आहेत तुमच्याकडे, तर तुम्ही ही जागा का निवडतायत, त्याची काही कारणं आहेत का, किंवा महाराष्ट्रात जागा नाही आहेत का. ह्याच्यामध्ये आम्हाला खरं अर्थाने सांगू तर स्थानिक आमदार यांनी त्याच्यामध्ये चांगला पाठपुरावा केला, ते आमच्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले आणि माझ्या मते एक महिनाभरामध्ये त्या पूर्ण ह्याच्यामध्ये स्थानिक आमदारांनी प्रयत्न करून, आमचे पदाधिकारी आमचे विश्वस्त होते त्यामध्ये, त्या सर्वांनी प्रत्येकाने आपापला जोर लावून नंतर आम्ही तो टाळा तिकडनं तोडण्यात आला आणि निवडणूक आयोगाला आम्ही सांगितलं की ही जागा आमच्या गणपती इथेच बसणार आणि शेवटी तो डिसिजन निवडणूक आयोगाला बॅक करायला मागे घ्यावा लागला आणि पुन्हा आमचा बाप्पा तिकडे जसा आहे तसा आता आम्ही आत्तापर्यंत तिकडे आम्ही विराजमान करत आहोत. म्हणजे बाप्पाची इच्छा होती की मी येणार तर इथेच येणार एक्झॅक्टली. आणि आमच्याकडे दुसरा पर्याय पण नव्हता. आमच्याकडे मैदान आहे पण इतकी वर्ष जिथे आपला बाप्पा बसतात ते आपण जागा ती आपण स्थळ का बदलावं, त्यामुळे जागेशी आपली एक वास्तूची आपली एक भावना श्रद्धा असते. नक्की नक्की नक्की. आणि ती आज एक बोलतात ना की एवढी वर्ष आपण त्या जागीच बघतोय बाप्पाला आणि ती जागा अचानक चेंज करणं ते कोणालाही न पटणारी गोष्ट होती. त्याच वेळेला आम्ही एक गाणं पण लॉन्च केलेलं, अबुधनगरच्या राजाची स्वारी आली, ते गाणं तुम्ही ऐकायला खूप त्या निगडीत त्या घटनेचा पूर्ण प्रसंग पण आम्ही त्याच्यामध्ये टाकलेला आहे. नक्की ते गाणं पण ऐका आणि ती आमच्यासाठी नक्कीच एक वेदनादायक म्हणू शकतो किंवा प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटलेलं की काय होईल आणि काय नाही, बट बाप्पा आमच्या सोबत होता आणि आज बाप्पाच्या आशीर्वादाने आज सर्व आहे व्यवस्थित आहे. मला तुला अजून एक गोष्ट सांगायची वाटेल, एक विशेष आभार असं म्हणेन तुमच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, कारण लालबाग परळ काळाजोगी ही तर गणरायाची पंढरी म्हणतो आपण हिला, आज वर्षानुवर्षे लोक इथे येतात, पण आत्ता जी ही क्रेज आहे ही लाखोच्या वर गेलेली आहे आणि हे सर्व सांभाळताना कार्यकर्त्याची तर तेवढी असतेच मेहनत, पण त्याच्यामध्ये विशेष मेहनत असते ती म्हणजे आपली मुंबई पोलीस आणि त्याबरोबर आपले ट्रॅफिक पोलीस. हे जे दोन चेहरे आहेत हे खूप गर्दीच्या मागे लपलेले असतात, परंतु ह्यांच्यामुळेच हा उत्सव पूर्ण सुरळीत होतो. म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात सांगेन तर महाराष्ट्रामध्ये अनेक धार्मिक स्थळं आहेत, पण तिथे वर्षानुवर्ष त्यांना हे अंदाज असतो की माझ्या ह्या महिन्यामध्ये मला एवढा भाविक येऊ शकतात, तर त्यांची ती रांगेची व्यवस्था त्या लोकांनी परमनंटली केलेली असते. परंतु लालबाग परळ या काळजोगीमध्ये आपल्याला लाखो भाविक येणार आहेत, त्यासाठी आपल्याला अलर्ट राहायचं की एवढ्या भाविकांना व्यवस्थित दर्शनाची सोय झाली पाहिजे, कुठेही गर्दी न होता व्यवस्थित त्यांना दर्शन पण झालं पाहिजे आणि त्यांचा होणारा प्रवास हा देखील सुखमय झाला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं योगदान असतं ते तर मी म्हणे कार्यकर्त्यांपेक्षाही जास्त असेल तर ते आपले मुंबई पोलीस, आणि ह्यांचंही तर नक्कीच मी मनापासून आभार मानेन मुंबई पोलिसांचे की त्यांच्यामुळे हे जे उत्सव आहेत ह्याला कुठचाही गालबोट न लागता दरवर्षी व्यवस्थित होत असतात. ते एक लाईन आहे बघा, माणूस उभा आहे वर्दीतला
म्हणून सण साजरा होतोय गर्दीत. नक्कीच. आणि ह्या गोष्टीला खरोखर म्हणजे तो जो वर्ड ज्याने बनवला खरोखर सॅल्यूट आहे. तो वर्दीतल्या माणसामुळेच आपले उत्सव जे असतात हे व्यवस्थित होतात आणि कुठचेही चेंगराचेंगरी किंवा गालबोट लागत नाही उत्सवाला. त्यांचे नक्कीच इकडे आभार मानले पाहिजे खऱ्या अर्थाने. छान केलं त्यांचा हा मुद्दा तुम्ही मांडला, कारण पोलिसांचा आपण किती आभार मानला तरी कमीच आहेत. आपण त्यांचे सत्कार करतो पण ते त्यांच्या कामापुढे ते काहीच नाही आहे. कारण ते त्यांचं घरदार सोडून, आम्ही एकदा एक लालबागमध्ये असताना एक पोलीस कर्मचाऱ्यांशी बोलत होतो, तेव्हा ते आम्हाला सांगत होते की त्यांची ही तयारी आहे. जसे आपलं मंडळ आपण गणेशोत्सवाची तयारी 5-6 महिने किंवा वर्षभर आधी करतो, तशी त्यांची सुद्धा तयारी आधीच होते. आणि जे बॅरिकेड वगैरे येतात ते वेगवेगळ्या पोलीस चौकींमधून 3-3, 4-4 महिने अगोदरच येतात आणि पूर्ण प्लॅनिंग असते की इथून ह्या टायमिंगला असणार. आणि बाकी आपण मंदिरांचं जर म्हटलं त्या मंडळात ते म्हणजे स्टाफ असतो त्यांचा फिक्स, पण इथे एकाच टायमाला प्रत्येक गल्लोगल्लीत गणपती चालू असतो, गल्लोगल्लीत गर्दी असते. तर हे सगळं मॅनेज करणं खरंच एक सॅल्यूट टू मुंबई पोलीस. आणि त्यात तुम्हाला अजून एक सांगेन, मुंबई पोलिसांबरोबर जर तुम्ही लालबागमध्ये बघत असाल तर तिकडे रॅपिड ॲक्शन फोर्स पण असते, CRPFचे पण आपले अधिकारी असतात. म्हणजे हे भारताच्या सिक्युरिटीमध्ये त्यांना दर्जा असतो, ते देखील लालबागमध्ये असतात. आणि त्याचा जो कॉन्व्हॉय असतो तुम्ही बघतच असतात विसर्जनाला वगैरे. म्हणजे हे पूर्ण लालबागचं जे वातावरण असतं हे, आणि लोकही इकडे सेफली बिंदास येतात, कारण त्यांना माहिती आहे इथं व्यवस्थित दर्शन वगैरेची व्यवस्था असते. ठीक आहे, एखाद दुसरा प्रकार घडतो, पण तो घडवण्यामागे पण आपणच त्याला कारणीभूत असतो कुठेतरी. पण त्यामध्ये मी विशेष आभार नक्की तिकडे मानेन की मुंबई पोलिसांचे आणि ट्रॅफिक पोलिसांचे, की जेणेकरून आपले प्रकार ऐकला नाही की जो झालाय प्रकार म्हणजे अजूनपर्यंत कुठचा हानिकर नाही झाली आहे. परंतु गर्दीचा जो लोड असतो, जो आपण बऱ्याचदा मीडियामध्ये पाहिला जातो, तो जो असतो, पण त्या गर्दीला आपणच कारणीभूत असतो. कारण आपण जो जातो ज्या ठिकाणी, त्या ठिकाणची पूर्ण अगोदर माहिती घ्यायला हवी की तिकडची जागा आणि तिकडची क्षमता किती आहे. त्यानंतरच आपण तसं डिसिजन घ्यायला पाहिजे कुठेही जाताना. आता लवकरच आपल्या मंडळाचं अमृत महोत्सवी वर्ष येत आहे, तर त्या वर्षाची तयारी सुरू झाली आहे का? आता मंडळाला 68 वर्ष पूर्ण झाली आहेत. यंदाचं मंडळाचं हे 69वं वर्ष आहे. आणि दरवर्षी जसं मी तुम्हाला म्हटलं की आम्ही दरवर्षी नवीन महल जे वेगवेगळ्या राज्यामध्ये असतात ते आपण आपल्या मुंबईमध्ये आपल्या लोकांसाठी, भाविकांसाठी एक आकर्षण म्हणून वेगवेगळ्या महल आपण उभारत असतो. आता अमृत महोत्सवीला 6 वर्ष अजून आहेत. आणि जो नक्कीच काही ना काही तर वेगळं होणारच, कारण अबुधनगरची आमची एक वेगळी एनर्जी असतेच. पण आमच्याकडे पुढे हा पण एक प्रश्न आहे की अबुधनगर आता डेव्हलपमेंटला पण जात आहे, रिडेव्हलपमेंटला पण जात आहे. तिकडे आता पुनर्विकास होत आहे आणि तो महाराष्ट्र शासनाच्या वतीनेच होत आहे. तर त्याच्यामध्ये हाही देखील प्रश्न आहे की आता जर 75 वर्षाला अबुधनगर जर आपलं पुनर्विकासमध्ये गेलं असेल तर मग आपला उत्सव आपण करायचा कसा, तो पण एक मोठा क्वेश्चन मार्क आहे. पण आता एवढी वर्ष बाप्पाने आपल्याला सर्व मार्ग दाखवले आहेत, तर माझ्या मते बाप्पा अबुधनगर राजाच आम्हाला त्याही वेळेला चांगली व्यवस्थित जागा उपलब्ध करून देईल ही आम्हाला खात्री, आणि एवढी आमची श्रद्धा पण आमच्या बाप्पावर. तर तेव्हा येणारी चॅलेंज आपण तेव्हाच बघू. आणि जसं तुम्ही दरवर्षी बघतच असतात, आम्ही नवीन चेंजेस मंडळामध्ये घेऊनच असतो, आणि तसं त्यावेळेला देखील तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. मी तर म्हणेन की तो आहे, काहीच काळजी करायची गरज नाही आहे. आपण फक्त आपले अमृत महोत्सवी वर्षाची तयारी ती चालू ठेवा. थोडक्यात तेच म्हणेन, तोच करता करवीत आहे, आपण फक्त निमित्त आहोत आणि तोच आपल्याकडनं करून घेत असतो आणि तोच आपल्याला वेगवेगळ्या आयडियाज पण देत असतो. मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नक्कीच. हा पॉडकास्ट आपण इथेच एंड करत आहोत. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, अबुधनगरच्या राजाचा विजय असो. भक्तांनीच दिलेली उपमा आहे की फुलांचा रथ पाहिला की पहिल्या तोंडात नाव येतं रे हा अबुधनगरचा राजा, म्हणजे कुठचा तर रथारी. तर तशी संकल्पना त्या मंडळाने आणि त्या मंडळाची संकल्पना बरीचशी मंडळ फॉलो करायला लागली, त्यामध्ये आम्ही देखील एक आहोत. आणि रँडमली तिकडे जेव्हा बाप्पा गिरगाव चौपाटीमध्ये एंट्री करतोय आणि तिकडे तुम्ही स्टेज पाहत असाल आणि दोघांचेही कमिशनर तिकडे उपस्थित असताना तिकडे एक आवाज आला, इतकी वर्ष जो आपला बाप्पा ज्या जिकडे आपण विराजमान करतो ती जागा तर आपल्याकडनं जाते आहे. आणि त्या जाते मीन्स आपण असं म्हणू की त्यानंतर तिकडे लॉक लावण्यात आलं, त्याला कुलूप लावण्यात आलं.